त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचं राजकारण तापायला सुरुवात झाली आहे। शिवसेना युबीटी आणि मनसेनं सरनाईकांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतलाय। सरनाईकांचं वक्तव्य म्हणजे भाजप आणि अमित शहांचा विचार असल्याची टीका राऊतांनी केली आहे। तर महाराष्ट्र आणि मुंबईची भाषा मराठीच असल्याचं मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी ठणकावलंय। तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी सरनाईकांची पाठराखण केली आहे। साहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली हिंदुत्व सम्राटांनी, मी मराठी माणसाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी, त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा, तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी, मावस बहीण, आते बहीण हे प्रकार नव्हते। आणि आता हे लोक म्हणतात अमित बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार, बरं का, हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार। त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं, हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली, हीच तुमची मुख्य भूमिका आहे का? ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार, हा अमित शहांचा विचार आहे। माझ्या राज्याची आणि माझ्या मुंबईची आणि माझ्या बापाची म्हणजे वाडवडिलांची भाषा ही मुंबई मराठी आहे आणि मुंबई देखील ही मराठी माणसांची मुंबई आहे। तुमच्या मताच्या लाचारीसाठी राज्याची आर्थिक परिस्थिती ही रसातळाला गेली तरी चालेल अशा मानसिकतेचे तुम्ही लोक आहात। त्यामुळे तुम्ही मराठी आणि मुंबई हे देखील घाण ठेवायला चाललंय, हे तुमच्या वक्तव्यातून दिसतंय। त्या ठिकाणी मीरा भाईंदर किंवा तो जो भाग आहे मुंबई उपनगराचा, त्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक राहतात आणि मराठी ही सर्वांकरता, आमची माय मराठी ही सर्वांकरता आमची बोलीभाषा, आमची सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंतची भाषा मराठी आहे। प्रताप सरनाईकही मराठी दिवसभर बोलतात, त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे। आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील। पण मुंबईची बोलीभाषा ही मराठीच आहे, मुंबईच्या अभिमानाची भाषा ही मराठीच आहे आणि मुंबईतल्या मुंबईकरांनी मराठी समजून घेतलं पाहिजे, शिकलंही पाहिजे, बोललंही पाहिजे। स्वाभाविकता अभिजात भाषेचा दर्जा हाही मराठी आहे, बरोबरीने अन्य भाषिकांनी मराठी शिकलं पाहिजे आणि अन्य भाषेचा अपमान करून मराठी मोठी होईल याच्यावर आमचा भरोसा नाही।